हे बघा तुम्ही बघितलाच मग शॉर्टमध्ये की आम्ही गेलेलो मार्केटला देवगडच्या मासे आणू. तर हे बघा हे बघ 100 रुपयाचे हे बांगडे आहेत, मस्त फ्रेश बांगडे असत. इकडे मग शिरगाव घेऊन येऊचे होते ते मासे, कारण दादाचे मित्र येऊचे त्याच्यासाठी आम्ही मासे आणलं बांगडे. तर नाही बांगडे नाही, आम्ही सुरमई पण आणलेली आहे. ही बघा आई मस्त साफ करून घेऊन दे स्वच्छ करून. तसे काय कापून बिपून आणलेले आहेत, फक्त धुवूचेच आहेत ते. तर बांगडे मस्त स्वच्छ धुवून झाले आहेत. तर आपण सुरमई काढूया. ही कितीची? 500 रुपये. 500. अंकडला जास्त की घास 50 काय देताव ना तिच्याकडे, तर तिने दिल्यान तिकडे घेता. ते बघा 500 रुपयाच्या मनान सुरमई बारी आहे. आमच्या आईकडे आवडली. आमची पण आईकडे किती रुपयाचे पण मासे घेतात शिरगावाक. 500 रुपयाचे एकटी असली तरी. माझा बाबू येऊच असताना तांबूची पण होती. हो पण ह्या घेऊन झाला ना, मग कशा घेणार. बरं आलं हीच बरी. चूल पेटून ठेवला नाही असं त्यांना आंघोळ करू होय ना पाणी. तर बघा खोबरा मस्त किसलेला असा. आणि आता पण याच्यात लसूण आणि सारासाठी लागतं आता सगळं टाकूया. टोमॅटो पण टाकतली. हां तर आपलं सारासाठी मसालो कुटूनच ठेवलेलो असता मे महिन्यात, तोच आम्ही मग वापरत असतो. आणि मग टोमॅटो घातलास ना की सार एकदम मस्त होता. आम्ही घालता वाटतं टोमॅटो, कोण कोण घालत नसतील. पण हळद आणि या सगळं मिश्रण मग वाटून घेतं पाणी घालून. ते बघा आता आपण वाटा वाटून झालेला असा. आणि एक टोप ठेवला, आमच्याकडे एक लंगडी म्हणतात. तर त्याच्यात आपण मस्तपैकी गरम अशा तेलात लसणीची फोडणी घालूया. आणि हा बघा वाटा मालवणी कलर बघा काय इलो तो मस्तपैकी. आणि इकडे मासे आहेत ना, यांका आगोळ आणि मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून घेतल्या ना, मग टाकू जरा लक्षात नाही तिच्या विसरली. आपण आता सार कसल्याच करू चला आहे चटणीच बनवते. पण ते कसला बांगड्याची. तर आपण मगाशी सकाळी जे बांगडे घेतले ना, तर बांगड्यांची चटणी बनवता आणि सुरमई फ्राय. तर पाणी घातल्यानं थोडासा वाटपास, कारण व्यवस्थित मग पाणी आतमध्ये मिक्स हो गया. आता पातळ करून घेऊ. बाबा माझ्या खायचं बघा. साराचा कलर बघू शकतास तुम्ही. बांगड्याचा सार आणि सुरमई फ्राय मस्त. आणि आताशी गावात थंडी पण एवढी जबरदस्त पडली आहे ना, बोलून सोय नाही. आणि याकडे मजा करतात थंडी पडलेली असल्यामुळे. काय पॅक न पॅक करीन आणखी वाटत नाही भाजले नाही कुणी. आणि आपलं पिंक सॉल्ट असा आता घालूया. आम्ही पिंक सॉल्ट जास्त करून वापरतो जेवणात. आपल्या चवीनुसार टाकायचा. शेंका जेवढा हवा ते तेवढा टाकू शकतो चवीनुसार. आणि बघा फ्रेश अशी कोथिंबीर पण असा. केस बांधलंय ना, कशा पिढा करतास. हा कसे काही नाही आहे खाली. हे बघा हे बांगडे असत. तर 10 बांगडे दिले नेमकं 100 रुपयाक मस्तपैकी. तर आम्ही ते 5 बांगडे असे सारासाठी कापून घेतला आणि 5 बांगडे फ्रायसाठी.
सारख मस्तपैकी उकळी फुटले. एक जोक झालो ना म्हणून असा केला मग. तर आहे काय टाकता येतं तो काय त्याच्यात काय नाही नाही. माकडला मीठ टाकतं की काय. साग तर मस्तपैकी रेडी झालेला असा खाण्यासाठी तयार. तर मगाशी बस मग सांगले आगोळ मीठ आणि आले लसणाची पेस्ट आपण लावून घेतला. आता आपण एका मसालो लावूया. हळद सगळं लावून हे बघा इकडे पीठ असा तांदळाचा पीठ असा. आपल्याकडे ना तांदळाचं पीठ लावून जास्त म्हणजे आवडतं सगळ्यांका. तांदळाचं पीठ लावलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आतमध्ये. रवा फ्राय पण असतात पण जास्त आपल्या मालवणी लोकांना नाही हो तांदळाचं पीठ लावलेलं आवडतात फ्राय केलेले. गरम मसालो पण टाकता कशा टेस्ट योग होई ना. मी टाकता म्हणते हा. पेस्ट गरम मसालो घालता पेस्ट. आणि इकडे बघू शकतास मस्तपैकी सारावर कोथिंबीर घातल्या ना. कोथिंबीरीन तो ह्या बघा तुम्ही काय भारी इली ती लुक भारी इलो. चपाती भाजल्यानंतर भाजूया मासे ना. हा चालत. आधी आधी तर आम्ही आधी चपाती पण घेणार आणि नंतर जेवच्या टायमा गरम असे हो. मच्छी फ्राय करणार. तर बघा बघू शकता आईने एवढे मासे भाजल्यानं आणि हे भाजता आता व्यवस्थित जेव्हा कोटिंग करीत ना माशांका ते आम्ही दाखवेन कसे करतात ते. जसं नॉर्मल सगळ्यांका माहितीच आहे मासे कसे भाजतात पण आपला मालवणी जेवण सगळ्यांकाच खूप आवडतं कारण का माशाचं असतं. आणि हे हकडे कशा बसलेच मग समजत नाही. अंधारात बसण्याचं कारण सिरीज बघताय कसली फॅमिली मॅन. कसली फॅमिली मॅन इकडे बघ आणि बोल. फॅमिली मॅन मस्त सिरीज आहे बघू शकता तुम्ही. तुम्हाला काय पैसे दिले आहेत की ऍड करूचे. पण खरंच खूप भारी आहे. असं इकडे चुलीच्या बाजू पण चूल विजलेली बाहेर थंडी पण ह्यो माणूस सगळे कशाक बसलो. बाटली कशा की पाण्याची. चला तर आपण जाऊया. तर हे बघा आई मासे काढता आता. आणि तुकडे बघू शकतात. 500 रुपयाची सुरमई होती आणि मस्त मिळाली सुरमई असं आमका वाटतं. म्हणजे आई पण असं वाटतं की सुरमई मस्त होतं. लिनन मस्त दिलं ना. आणि आम्ही अशी चांगलीच भाजतो अशी कशी तर नाही भाजत. आता मी पोट त्याच्यावरच चमचो ठेवल्या. नाही. चला तर आता नवीन लॉट टाकता तव्यात दाखवते तुमका कसे ते ह्याच्यात ह्या करून घ्यायचे. म्हणजे मासेशे परतवून ते का व्यवस्थित ह्या पीठ लावून घ्यायचा. ते तेलात तळायचे मस्त. दादा नेलो ना तर त्याच्यासाठी मासे आणला आम्ही. तसे आम्ही हाणता पण दादा नेलो म्हणून खास काय गे. ते बघा असे मस्तपैकी वळवून घ्यायचे पिठात एक एक करून. एकदम गरम होया आणि स्लो गॅसवर मासे भाजायचे नाही तर ते कुरकुरीत होत नाही. फास्ट गॅसवरच करायचे. स्लो गॅसवर केला ते का तेल पण राहता आणि ते कुरकुरीत होत नाही असं आमका वाटतं. चला तर आई मस्तपैकी हे मासे भाजून घेऊन दे. आजच्या जेवणात हे बघा हे चपाती भाजला मासेचं होतं आणि दाखवते तुमका. इकडे डाळा मी खातलंय वाटण्याची उसळा कारण आज देव दिवाळी असल्यामुळे या सगळं आपल्याकडे जेवण असा. संध्याकाळी आम्ही मासे खातात तसं काय नाही. गळवडे ते नैवेद्य केलं होतं ना त्याच्यामुळे आणि पुरी
आणि सार खय ठेवला ना आता हा तवा. हे बघा सार सार गुलाबजामुन आणि गुलाबजाम पण असत ते ह्याच्यावर नाही देणार आम्ही माशाच्या जेवणाबरोबर. गुलाबजाम खायत नाही माशाच्या जेवणाबरोबर. काय व्हायचं का ठेवू काही ठेवू कोण अरे वाट बघतोय जेवणाची.